अवघ्या देशाचा मानबिंदू असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्रिमंडळातील असंख्य सहकारी आज रायगड गडावरती किल्ल्यावरती त्या ठिकाणी आले होते. अशा वेळेला परतीला मुंबईला जात असताना माझ्याकडे स्नेहभोजन करावं अशी मी आदरणीय गृहमंत्री महोदयांना विनंती केली होती. माझ्या अतिथी विनंतीला मान देऊन आज गृहमंत्री महोदय आले. त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय एकनाथराव शिंदे, अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, शिवेंद्रराजे भोसले आणि विधिमंडळातील खासदार धैर्यशील पाटील, आमदार निशांत ठाकूर, महेश बालदी, प्रवीण दरेकर आदी सर्व सहकारी त्या ठिकाणी आले. आणि आज आम्ही त्या ठिकाणी स्नेहभोजन अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी केलं. मी आपल्यामार्फत आदरणीय अमितभाईंचे माझ्या कुटुंबियाच्या वतीने अंतःकरणापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. सुटारवाडीसारख्या एका छोट्याशा वाडीत आज देशाचे कणखर गृहमंत्री येतात, एक तास आम्हा सर्वांच्या सोबत अतिशय मोकळेपणाने संवाद करतात. याचा एक अभिमान म्हणून या गावचा नागरिक म्हणून मला निश्चितपणाने त्या ठिकाणी वाटतो. मी त्यांचे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे, शिंदेसाहेबांचे, दादांचे आणि सर्वांचेच मनापासून आभार मानतो. आपल्याला माहिती आहे की गेले 3 दिवस सगळी यंत्रणा, त्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री त्यांना जे सुरक्षेचं कवच आहे स्वाभाविकपणाने त्या सगळ्या यंत्रणात गेले 3 दिवस पोलीस अधिकारी असतील, महसूल अधिकारी असतील, आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, या सर्वांनीच प्रचंड प्रमाणावरती मेहनत घेतली आणि आजचा हा त्यांची भेट ही सुखकर केली. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. शेवटी ही सुरक्षा व्यवस्था कडक असल्यामुळे थोडासा नागरिकांच्या वाहनांच्या हालचालीवरती सुद्धा थोडंसं प्रतिबंध होता. पण माझ्या या भागाच्या नागरिकांनी सुद्धा मोकळेपणानं सहकार्य केलं. तर मी पुन्हा एकदा आपल्यामार्फत आदरणीय अमितभाईंचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. पालकमंत्रीबाबत चर्चा हा विषयच नाही. शेवटी मी सुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये वावरतो आहे. अशा वेळेला आपल्या विनंतीला मान देऊन ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं, त्यांच्या समेत आलेल्या सर्व नेत्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे. ही राजकीय भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे. आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो, कसे विचार असू शकतात, हे आज अमितभाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं. आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही. उलट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अनेक गोष्टींची चर्चा झाली. आज आवर्जून परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंची आठवण त्या ठिकाणी झाली. कारण दादांचा स्वाध्यायी परिवार हा संबंध गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावरती होता. त्यानिमित्ताने त्या आठवणींना उजाळा त्या ठिकाणी मिळाला. मी सांगितलं ना की आज अतिशय मनमोकळेपणाने चर्चा, म्हणजे त्याच्यामध्ये काय राजकीय विषयच नाही. एकंदरीत महाराष्ट्राची संस्कृती, छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास, ती एक वेगळी अनुभूती आज अमितभाई इथे म्हणाले, कारण रायगडलाही कदाचित ते म्हणाले असतील. एक वेगळी अनुभूती त्यांना आज छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या भूमीमध्ये त्यांना मिळाली. याचबद्दलची चर्चा त्या ठिकाणी होती. आणि स्वाभाविकपणाने मग शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या महाराष्ट्राला कशा पद्धतीने नियमितपणाने पुढे जाणारे देऊ शकले त्याच्याबद्दल चर्चा. आणि मग अनेसा पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय परिवारचे प्रणेते, त्यांचं फार मोठा स्वाध्यायी परिवार गुजरातच्या परिसरामध्ये दीर्घकाळ राहिला, ती एक आठवण त्या ठिकाणी निघाल्यापेक्षा त्याच्यात राजकीय चर्चा विषयच असू शकत नाही. तर अमित शहा यांच्या भेटीनं रायगड किल्ल्यातील रायगड किल्ला जो आहे त्या किल्ल्याचं जतन संवर्धन
या सर्व प्रक्रियेला वेग येईल अशी काही चर्चा झाली? निश्चितच, कारण शेवटी किल्ला संवर्धनासाठी राज्य सरकारने प्राधिकरण स्थापन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारची अशी मागणी आहे की केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्याकडून राज्य सरकारकडे मिळावा. परंतु शेवटी यावेळेला युनेस्कोमध्ये जागतिक वारसा दर्जा, ज्याला हेरिटेज दर्जा मिळतो, याच्यासाठी भारत सरकारने आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन शिफारस केंद्र सरकारने केलेली आहे. आमच्या सर्वांचं लक्ष रायगडचा किल्ला, छत्रपती शिवरायांचे गडकोट किल्ले यांना जागतिक वारसा स्थळामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी समावेश होईल याच बाबतीमधली ती चर्चा आहे. आज मी सांगितलं याच्याखेरीज काही चर्चा नाही. अतिशय मोकेपणाने संवाद मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्वच मंत्री महोदयांचा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होता. जेवण हे साधं सोडच महाराष्ट्रीयन जेवण होतं. आता बाकी मेन्यूचा काही विषय येत नाही. देशाचे गृहमंत्री, त्यांना आज देशात कुठे काय चाललेलं आहे त्याची माहिती असते आणि अनेक व्यक्तिमत्वाची माहिती त्यांच्याकडे असते. ते शेवटी मोठे नेते आहेत. ही सगळे नेते केंद्र स्तरावरती कशा पद्धतीने जाण्याचा प्रवास काही इतका सोपा नसतो. प्रदीर्घ काळ खडतर पद्धतीने परिश्रमपूर्वक राजकीय इच्छाशक्तीच्या बळावरती आज अमितभाई त्या स्थानावरती पोहोचलेत, याचा मला अभिमान आहे. अनेक वेळेला त्यांच्याजवळ बोलत असताना देशातल्या राजकारणातल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या राजकारणाच्या खाचा खोचा, त्या राज्यांतील स्वातंत्र्यपूर्व कालावधीमधले नेते, स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीतील नेते यांची माहिती त्या ठिकाणी मिळत असते. बाकी काय विषय नाही. माझं कर्तव्य होतं. मी भरतशेठ गोगावले, उदयजी सामंत, महेंद्र दवी या सर्वांनाच मी निमंत्रित केलेलं होतं. शेवटी का आले नाहीत मला माहीत नाही, पण शेवटी माझं कर्तव्य आहे ते मी करणार. आणि शेवटी राजकारणाच्या पलीकडे आणि एखाद्या विशिष्ट बाबीच्या पलीकडे सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये परस्परांचे स्नेहसंबंध राहिले पाहिजेत. जी महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती स्वर्गीय चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने रुजवलेली आहे, ते संस्कार आम्हा सर्वांच्या वरती झाले. बाकी इतर काय मला त्या बाबतीमध्ये बोलायचं नाही. ईव्हीएम हॅक होऊ शकतं, ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं नॅशनल पार्टी अमेरिकेमध्ये आता म्हटलं गेलंय. काय आता आहे? आणि काँग्रेसने या पुढे आरोप केलेला आहे की ईव्हीएम हॅक होतं आणि ईव्हीएम ते किंवा भाजप निवडून आला किंवा महायुती निवडण्याचा आरोप केला जातो. महाविकास आघाडीला किंवा तथाकथित इंडिया आघाडीला लोकसभेमध्ये ज्यावेळेला इतक्या जागा मिळाल्या आणि देशामध्ये आता पुन्हा इंडियाचं सरकार येईल, अशा आवाज करणारी व्यक्ती, त्यावेळेला मात्र ईव्हीएमवरतीच मतदान झालं होतं. ईव्हीएममध्येच त्यांना मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये यश मिळालं होतं. आपल्याही महाराष्ट्रामध्ये एनडीएच्या तुलनेत जवळपास दुप्पट पद्धतीची जागा या महाविकास आघाडीला, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, काँग्रेस, आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना जागा त्या ठिकाणी मिळालेल्या होत्या. त्यावेळेला ईव्हीएम बरोबर आणि आता आम्हाला मताधिक्य जास्ती जागा मिळाल्यानंतर ईव्हीएममध्ये गडबड, हे समीकरण वैफल्याच्या पलीकडे आहे असं काय मला वाटतं. अल्पसंख्याक विभागाची आठवड्याभरापूर्वी आपण बैठक घेतली आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले होते. नवाब मलिकांमध्ये जबाबदारी दृष्टीने निवेदन देखील तयार करण्यात आलं होतं. ते निवेदन आज आम्ही दिलं का? जर आज दिलं नसेल तर ते निवेदन आपण अमित शहांना उपप्रधानांना दिलं. मी आपल्याला मगाशी नमूद केल्याप्रमाणे ही कौटुंबिक स्नेहपूर्वक भेट त्या ठिकाणी होती. माझ्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची, सर्वात लक्ष राहणारी घटना म्हणून याची नोंद माझ्या आयुष्यभरामध्ये माझ्या कुटुंबाच्या राहणार आहे. अशा वेळेला कुठल्याही राजकीय विषयावरती आम्ही स्पर्श केला नाही. खरं आहे, अल्पसंख्याक विभागाची एक बैठक मी बोलवली होती, त्यामध्ये काही चर्चाही झालेली आहे. त्या संदर्भात योग्य वेळेला नजीकच्या कालावधीमध्ये आम्ही नामदार अमितभाई शाह यांची भेट घेऊ आणि संसदेमध्ये त्यांनी त्या दिवशी उत्तम पद्धतीने भाषण करत या सगळ्या कायद्याच्या संदर्भातल्या अमेंडमेंट ज्या आहेत, सुधारणा, त्या बाबतीमध्ये त्यांनी सखोल असं विश्लेषण संबंध देशवासियांसाठी त्या ठिकाणी केलेलं आहे. पण जरूर काही बाबतीमध्ये
नेमकं का आहे हे समजून माझ्या सहकार्याने घ्यायचं असेल तर तो घेण्याचा प्रयत्न आदरणीय दादा, प्रफुल्लभाई आणि आम्ही सगळेजण करू. तर रायगड किल्ल्यावरती बोलण्याचा प्रोटोकॉल जो होता त्याच्यामध्ये फडणवीसांनी स्वतः शिंदेने सांगितलं की तुम्ही भाषणासाठी वेळ व्हावं, पण अजित वेळ टाइम अशामुळे अजितदादा भाषण करतात ही काय परिस्थिती आहे? मला माहीत नाही, मी एका किल्ल्यावरती नसल्यामुळे मला माहीत नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे, आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यतिथीचा दिवस. अशा वेळेला मानपमान हा विषय कोणाच्याही मनाला स्पर्श आयुष्यात कधी करून जाणार नाही. ते स्थानच असं वेगळं आहे, ते ठिकाण रायगडचा किल्ला म्हणजे सर्वांच्यासाठी एक फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा, स्फूर्ती, नतमस्तक होणारं, ज्या माती घेऊन मस्तकी लाभावी आणि आपलं जीवन सार्थकी झाल्याचं मानावं, असा तो अलौकिक अशा पैचा ती परिसर आहे. आणि त्याच्यामुळे मानपमान हा विषय आठवण्याचं काही कारण उद्भवतच नाही. साहेब, ज्याप्रमाणे भाजपचे म्हणजे अमित शहा तो स्वतः होते भाजपचे अनेक राज्याचे मंत्री गडकरी होते, राष्ट्रवादीचेही वरिष्ठ नेते सर्व होते, आपणही होता. भाजप आणि राष्ट्रवादीचं ज्याप्रमाणे इथे जिव्हाळा दिसून आलं, कौटुंबिक वातावरण दिसून आलं, आपली मंत्रिपदामध्ये केंद्रीय मंत्रिपद वर्णी लागण्याची शक्यता वाटते. काय मला कळू शकत नाही आता याचं काय मी उत्तर द्या. माझा बिलकुल मनामध्ये मी कशी स्वप्नही पाहिलं नाही. मला पक्षामध्ये, राज्यामध्ये आज पक्षाचं संघटन अधिक मजबूत त्या ठिकाणी करायचं आहे. आगामी येणाऱ्या कालावधीमध्ये एवढं चांगलं यश महाराष्ट्राच्या जनतेने 41 जागांवरती घड्याच्या चिन्हावरती अधिकृत बहुमत दिल्याच्यानंतर ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही या महाराष्ट्रामध्ये हे यश मिळवू शकलो, त्या कार्यकर्त्यांच्या अस्मितेची निवडणूक, त्याच्यामुळे संघटन, या साऱ्या गोष्टीवरती मी अधिक लक्ष केंद्रित करतो आहे. त्या केंद्रीय मंत्रिपद हा वगैरे विषय काय माझ्या आज डोक्यात असण्याचं काही कारण नाही, यापूर्वी नव्हता. आज रात्री उशिरा सह्याद्रीला एक बैठक होणार आहे. अमित शहांना राखीव वेळ ठेवलाय, त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाणार आहे. दादा त्या बैठकीला जाणार आहेत, तर कारण दादा 7 ला येतात. जर दादा जाणार नसतील तर मग आपल्या कुटुंबी जाणार आहे. आता ही कुठल्या सूत्राने तुम्हाला माहिती दिली मला माहिती नाही. सूत्र सांगायचं. ठीक आहे, मला माहिती आहे ते, कारण मी सुद्धा आज दिल्ली, मुंबई सगळीकडेच आपण पत्रकारांशी भेटत असतो. माझ्या अतिशय सौहार्दाचे संबंध आहेत. पण तशी बैठक आयोजित असेल असं निदान मला तरी माहिती नाही. दादा साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेची जी काय सर्वसाधारण सभा असते त्या सभेच्या निमित्ताने गेले, एवढंच माझ्याजवळ त्याचा आजचा तपशील आहे. सर, एक हिंदी प्लीज. आप अभी चाय पी के जाइए, मैं सब आपका स्वागत करता हूँ. सर, अमित शाह जी आज आए थे आपके घर, दावत दी थी, खाना हुआ, किस प्रकार चर्चा हुई सर? स्पेशल दावत. भारत के गृह मंत्री, देश के नेता अमित भाई शाह, मैंने उनको मेरे फैमिली की तरफ से विनती की थी. आज वो रायगढ़ किले पर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवराय को अभिवादन करने के लिए आने वाले थे. यहाँ से मुंबई लौटते समय मेरे यहाँ सहसेवक भोजन करने के लिए आ जाए, इसी मैंने विनती की थी. आज यहाँ पे आए, बस खाली स्नेह भोजन वहाँ पे हो गया. देश के गृह मंत्री अमित भाई थे, राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी थे, राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहब थे, राज्य के मुख्यमंत्री हमारे नेता अजित पवार साहब थे, प्रफुल्ल पटेल जी थे, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर जी मोहोळ थे, मंत्री महोदय आशीष शेलार भी थे, शिवेंद्र राजे भोसले थे, विधायक प्रवीण दरेकर, प्रशांत ठाकुर, सारे सब लोग थे. हम महायुति के इंडिया के सब महावरिष्ठ नेता मौजूद थे और हमने साथ में बैठकर खाली भोजन का आस्वाद लिया. रायगढ़ फोर्ट को लेकर सर अमित शाह जी ने क्या कहा, किस प्रकार संवर्धन और जतन रायगढ़ किले का डेवलपमेंट कैसे होगा? देखिए, डेवलपमेंट के लिए राज्य सरकार ने रायगढ़ किला प्राधिकरण अपॉइंट किया है. उसकी तय से विकास करने के लिए वहाँ राशि की तरतूद की जा रही है. आने वाले दिनों में भी राज्य सरकार के माध्यम से और आवश्यकता हो तो केंद्र सरकार के माध्यम से वो किले के लिए राशि उपलब्ध की जाए. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.